हे आश्वासन दिलंय, हो सध्याच्या याच्यात पूर्ण करायला होणार ते होईल, नक्कीच होईल. एक्झॅक्ट आताची आता हे बघा 2025 मेपर्यंत 250 MLD पाणी आपल्याला इथं साळ नदीमधून काढता येईल, जी अगोदर शक्यता नव्हती. कालवा फुटला तर आपण हात काय म्हणतात कुरवाळीत बसायचं होतं. आता ती परिस्थिती राहणार नाही. 2025 मे नंतर तो एकदा ते कमिशन झाले बॅरेज आणि पंपिंग हाऊस, 2 पंपिंग स्टेशन्स आहेत. ते कमिशन झाले की आपल्या एंटायर नॉर्थमध्ये जास्त पाणी येईल. ओके. कमीत कमी 50-100 तरी दिवसाला सहज येईल. सोनेराला पण मिळेल ॲडिशनल पाणी. दुसरं साऊथमध्ये पण अशाच पद्धतीनं आम्ही 2 प्रोजेक्ट घेतलेले आहेत, जेणेकरून साधारण 110-120 MLD पाणी मिळेल. शिवाय सालावलीला जो PWDनं प्रोजेक्ट घेतला आहे 100 MLDचा, त्याचा पाणी पुरवठा एकदम मडगाव वास्कोपर्यंत होईल. सो एप्रिल आणि मेची सर कशी आता तत्पूर्तता? फक्त हे 2 महिने आपल्याला थोडंसं पेशन्स घ्यावं लागेल. सर हे 2 महिने, पुढच्या वर्षी ही अडचण अशी राहणार नाही. आत्तासुद्धा कसं आहे तसं आपल्याकडे मुबलक पाणी आहे, पण काही वेळेला मॅनेजमेंटमध्ये सिस्टम, आपली सप्लाय सिस्टम जी आहे तिचं कुठं ब्रेकडाऊन झालं, कुठं अजून काय झालं, वोल्टेज कमी झाल्यात. परवा माझं इथं पंचवाडीला वोल्टेज कमी झाली, त्यामुळं पाणी लिफ्ट करता येईना. असं पण थोडंसं ऑफकोर्स व्होल्टेज हे कमी येणं हे वारंवार होत नाही, अजून कधी मधून कधी होतं. त्या काही अडचणी असतात. आमच्याकडे गेटीचा जो इश्यू झाला ते दॅट वी आर रिपेअरिंग. ते केन्नापर्यंत चालू असं जातले मेपर्यंत कंप्लीट झालं. मेपर्यंत रिपेअर अगदी जाता अगदी. मागीर थंय स्टोरेज स्टार्ट जातली आता हे स्टोरी असतात पण ती कमी आसा. कमी असतात. सर CMनं 6 वर्ष कंप्लीट केला ना, त्याबद्दल काय सर त्याबद्दल काय तुम्हाला, कारण एकमेव आहे ते. सगळे गोमंतकीयांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. मी पण